हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा थेरम पाहायचा आहे, तो म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर हा थेरम तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे आणि हा मोठा थेरम आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त हाच थेरम पाहायचा आहे, परंतु अगदी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला अगदी ओळ न ओळ त्याची लक्षात राहिली पाहिजे. ओके, so why wait, let's start. Inscribed angle theorem. This theorem states that the measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. थेरमचा अर्थ काय समजून घ्या. इन्स्क्राइब्ड अँगलचे माप हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्मे असते. सपोज O is the center of the circle and this angle ABC is inscribed angle. This angle is inscribed in which arc? Arc ABC. And this arc is intercepted by this angle. And this theorem states that measure of an inscribed angle is half of the measure of the arc it intercept. म्हणजे या आर्कचं जेवढं माप असेल त्याच्या निम्म याचं माप असेल. म्हणजे समजा याचं जर 80 डिग्री असेल तर याचं 40 असेल. लक्षात राहील का? याचं एक दुसरं स्टेटमेंट आहे. तर ते दुसरं स्टेटमेंट काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला अगोदर एक डेफिनेशन पाहावी लागेल. ते म्हणजे angle subtended by an arc. हे बघा, या अँगलनं याला इंटरसेप्ट केलंय, तर या आर्कनं याला सबटेंड केलंय. लक्षात राहील? मी तर वाक्य लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बघा, पहिलं वाक्य आहे arc AC is intercepted by angle ABC. Angle ABC is subtended by arc AC. तर यानं याला इंटरसेप्ट केलंय आणि यानं याला सबटेंड केलंय. दुसरी फिगर बघा, हा जो आर्क आहे तर या आर्कला या अँगलनं काय केलंय? इंटरसेप्ट केलंय. तर या आर्कनं याला सबटेंड केलंय. कुठं सबटेंड केलंय? सर्कलच्या आतमध्ये. या आर्कनं या अँगलला कुठं सबटेंड केलंय? सर्कलवर. तर या आर्कनं या अँगलला सबटेंड केलंय कुठं? सर्कलच्या बाहेर. लक्षात राहील का? तर पहिल्यांदा आपण याची फिगर काढू. हे दुसरं जे स्टेटमेंट आहे ते मी नंतर तुम्हाला लिहून देईन. तर इथं तुम्हाला ॲक्च्युली 3 केसेस गृहीत धरायचे आहेत. त्या 3 केसेस कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला आता थोडासा इथला भाग झाल्यानंतर लक्षात येईल. Suppose O is the center
suppose this angle BAC is inscribed angle and this arc suppose BDC is intercepted by this angle. तर या आर्कने याला सबटेंड केलंय आणि या अँगलने याला इंटरसेप्ट केलंय. And we have to show measure of this angle is equal to half of the measure of arc BDC. Okay. Given in a circle with center O, angle BAC is inscribed in the arc BAC. काय लिहिलंय आपण इथं की हा अँगल या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड झालेला आहे अँड arc BDC is intercepted by the angle. To prove angle BAC is equal to 1/2 measurement of arc BDC. Construction. तर इथं आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे ते म्हणजे ड्रॉ रे एओ which intersect the circle at point suppose E. Also we join O and B. Draw a ray AO which intersects the circle at E. Draw segment OB. Proof. आता मी तुम्हाला इथं त्या 3 केसेस कोणत्या कोणत्या आहेत ते सांगतो. Center lies in the interior of angle BAC. Center lies on one of the arms of the angle and center lies in the exterior of angle BAC. तर या 3 पोझिशनवरून आपल्याला 3 केसेस गृहीत धरावे लागतील. कारण या थेरममध्ये फक्त काय सांगितलेलं आहे की इन्स्क्राइब्ड अँगलचं माप इंटरसेप्टेड आर्कच्या निम्म असतं हे सिद्ध करा. मग इन्स्क्राइब्ड अँगल आपण असे वेगवेगळे काढू शकतो ना. आता या केसमध्ये इन्स्क्राइब्ड अँगलच्या आतमध्ये सेंटर आहे, इथं इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाजूवर सेंटर आहे, तर इथं इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाहेर सेंटर आहे. तर मग या तीनही केसमध्ये या अँगलचं माप या आर्कच्या निम्म असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आलं का लक्षात? तर त्यातल्या या 2 केसेस याच्यामध्येच प्रूव्ह होणार आहेत आणि ह्याच्यासाठी फक्त आपण एक वेगळी फिगर काढून ते सोडवायचं आहे. ओके. तर तुम्हाला इथपर्यंत भाग लक्षात आलाय का? बघा मी परत एकदा रिपीट करतो, कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त एवढा एकच थेरम घ्यायचा आहे, पण तो अगदी परफेक्ट झाला पाहिजे बरं का.
इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. तर आपण गिवनमध्ये काय लिहिलं की ओ सेंटर असलेल्या सर्कलमध्ये अँगल बी ए सी हा आर्क बी ए सीमध्ये इन्स्क्राइब्ड झालेला आहे अँड आर्क बी डी सी इज इंटरसेप्टेड बाय इट. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मेजर ऑफ दिस अँगल बी ए सी इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी डी सी. तर ती आपण इथं लिहिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय केलं आहे की ए आणि ओमधून जाणारा एक रे काढला ए ओ, तो पुढे सर्कलला ईमध्ये छेदतो. त्यानंतर ही रेडियस ओ बी काढून घेतली. प्रूफ. आता मी तुम्हाला इथं ते सिद्ध करून दाखवतो बघा. तर पहिल्यांदा तुम्ही हा ट्रायंगल कन्सिडर करा. याच्यामध्ये ओ ए इज इक्वल टू ओ बी आहे. ओके, कशामुळे? रेड डाय. सो धिस ट्रायंगल इज ॲन आयसोसिल्स ट्रायंगल. त्यामुळे हे दोन अँगल सारखे झाले. मग समजा या अँगलचं माप एक्स आहे आणि याचं माप पण एक्स आहे. इथून इथपर्यंत बरं का, फक्त हा पूर्ण नाही, कारण फक्त या ट्रायंगलचा विचार केलेला आहे. तर हे दोन अँगल सारख्या मापाचे झाले. ठीक आहे. परंतु या ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे बघा. हे बघा. मग तुम्हाला 9वी मध्ये रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम झालेला आहे. तो काय सांगतो बघा. 9वीला तुम्ही प्रूव्ह केलेला आहे आणि 6वी 7वी मध्ये यूज केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल बघा की असा एक प्रश्न होता की समजा याचं माप 40 आहे आणि याचं समजा 70 आहे, तर याचं किती? तर तुम्ही काय सांगत होतात? या दोघांची बेरीज करायची आणि ती इथे लिहायची. म्हणून याचं माप आहे 110. दॅट मीन्स मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या अंतर किंवा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे दूरस्थ अंतरकोनांच्या बेरजे इतके असते. म्हणजे याच्यापासून हे दूर आहेत आणि आत आहेत, म्हणून यांना म्हणायचं दूरस्थ अंतरकोन. दॅट इज रिमोट इंटेरियर अँगल्स. मग याचं माप या दोघांच्या बेरजेवढं असेल 2x. आता पुस्तकामध्ये तिथं एक रिझन दिलेलं आहे एक्सटेरियर अँगल थेरम. परंतु लक्षात घ्या एक्सटेरियर अँगल थेरम वेगळा आहे, तो पण तुम्हाला झालेला आहे. तो कसा आहे बघा. सपोज इन दिस ट्रायंगल मेजर ऑफ दिस अँगल इज x, मेजर ऑफ दिस अँगल इज y अँड मेजर ऑफ दिस अँगल इज z. तर रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम काय सांगतो की z इज इक्वल टू x प्लस y. याला म्हणायचं रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. अँड z ग्रेटर दॅन x ॲज वेल ॲज z ग्रेटर दॅन y याला म्हणायचं एक्सटेरियर अँगल थेरम. तर ते दोन्ही वेगवेगळे आहेत. तर इथं आपल्याला रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम वापरायचं आहे. पुस्तकामध्ये तिथं एक्सटेरियर अँगल थेरम दिलं आहे, पण ते चुकीचं आहे. तर ठीक आहे. मग या कोणाचं माप काय असेल? या दोघांच्या बेरजेवढं, म्हणजे किती असेल? 2x असेल. बरोबर. मग मला सांगा याचं माप 2x आहे, म्हणजे इथून इथपर्यंतच्या आर्कचं मापसुद्धा 2xच असेल का नाही? म्हणजे आर्क बी ईचं 2x असेल. कशामुळे? कारण डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क वी नो दॅट मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू इट्स अ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचं माप म्हणजेच त्या आर्कचं माप असतं. त्याचप्रमाणे जर आपण ही रेडियस काढली OC, तर मग हा सुद्धा आयसोसिल्स ट्रायंगल होईल. जसा हा झाला तसा हा होईल. मग हे दोन अँगल सारखे असतील. मग समजा याचं माप y आहे तर याचं y असेल. मग या दोघांचं y आहे तर याचं असेल 2y. मग याचं 2y आहे तर याचं पण 2y असेल. इथपर्यंत लक्षात आलं? पण हे आपण इथं ते लिहायचं नाही बरं का, असं प्रूव्ह करून दाखवायचं नाही, फक्त एकच दाखवायचं. तर आपण इथपर्यंत काय प्रूव्ह केलं की अँगल बी, हा अँगल म्हणजे कोणता आहे? अँगल BAE इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क
BE हे आपण प्रूव्ह केलं. लक्षात आलं का इथपर्यंत? मग आपण इकडची रेडियस काढून अगदी याच पद्धतीनं हे पण सिद्ध करू शकतो. काय की या कोणाचं माप या आर्कच्या निम्मा आहे. दॅट इज अँगल EAC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क EC. तर या दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज काय होते बघा, अँगल BAE प्लस अँगल EAC. तर या दोघांची बेरीज केल्यावर कुठला अँगल मिळतो, अँगल BAC इज इक्वल टू 1/2. आणि ह्या दोघांची बेरीज करा. तर आर्क BE प्लस आर्क EC म्हणजेच टोटल आर्क BDC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात आलं का? मग आता त्या 3 केसेस त्याचं काय, तर पहिली केस काय होती की सेंटर हा कुठं असेल, अँगलच्या आत असेल. ते तरी तर प्रूव्ह झालेलं आहे. दुसरी केस कोणती होती की अँगलच्या बाजूवर सेंटर असेल. मग ते पण इथं प्रूव्ह झालेलं आहे. कारण इथं बघा तुम्ही हा अँगल विचारात घ्या, BAE हा अँगल विचारात घ्या. हा पण इन्स्क्राइब्ड अँगल आहे का नाही, आणि ह्या BAEच्या बाजूवर हा सेंटर आहे ना. मग आपण याचं माप ह्या BEच्या निम्मा आहे इथं प्रूव्ह केलं आहे ना. म्हणजे ही दुसरी केस प्रूव्ह झालेली आहे. मग आता फक्त तिसरी केस प्रूव्ह करायची राहिली आहे. ती कोणती होती बघा, की समजा तो अँगल असा आहे, सेंटर इकडं आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, आपण हा रे AO काढायचा आणि तो समजा इथं E मध्ये छेदतो, बरोबर. मग मला सांगा या कोणाचं माप म्हणजे कुठल्या 2 अँगलची वजाबाकी असेल. अँगल BAC इज इक्वल टू अँगल हा टोटल BAE मायनस अँगल त्यातून हा वजा करायचा CAE इज इक्वल टू. मग तुम्ही अँगल BAEचा विचार करा. म्हणजे आता ही केस आली वरची, आपण ही दुसरी केस जी पाहिली होती ना, कोणती की अँगलच्या बाजूवर सेंटर असेल. मग तसं इथं आहे ना, BAEच्या या बाजूवर सेंटर आहे. त्यामुळे BAEचं माप कोणाच्या निम्मा असेल, आर्क BCEच्या. देअरफॉर 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क थोडक्यात लिहितो BCE मायनस आणि CAEचं बघा, CAEचं. आता ह्या अँगलचं सुद्धा या अँगलच्या एका बाजूवर सेंटर आहे. त्यामुळं या कोणाचं माप ह्या आर्कच्या निम्मा असेल. म्हणून हाफ मेजरमेंट ऑफ आर्क CE. दोघातून 1/2 कॉमन काढा आणि कंसामध्ये BCE मधून CE वजा करा. काय मिळेल, BC. BC म्हणजेच BDC. हेन्स द प्रूफ. लक्षात आलं का? जवळपास 1.5 ते 2 पानाचा थिअरम आहे हा. तर स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला मी इथं समजावून सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. प्रूफ इन ट्रायंगल. पहिल्यांदा हा ट्रायंगल विचारात घ्या, OAB. OA इज इक्वल टू OB in bracket red die. Therefore angle OAB congruent angle OBA. Reason for this, एकतर तुम्ही असं लिहा आयसोसेल्स ट्रायंगल थिअरम किंवा अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स, कुठलाही चालेल. तर आपण इथं लिहूयात आयसोसेल्स ट्रायंगल थिअरम. तर मग हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्यांचं माप आपण गृहीत धरू, समजा x आहे. मग याचं पण x असेल आणि मग याचं माप किती असेल, 2x. आत्ता सांगितल्याप्रमाणे. सो लेट अँगल OAB
इज इक्वल टू अँगल ओ बी ए इज इक्वल टू एक्स, याला आपण 1 नाव देऊ. नाव अँगल याचं माप बरं का, अँगल बी ओ ई इज इक्वल टू अँगल ओ ए बी प्लस अँगल ओ बी ए. याला तुम्ही रिझन लिहायचं आहे, रिमोट इंटेरियर एंगल्स थेरम. Therefore, angle BOE is equal to x plus x. कंसात लिहायचे फ्रॉम 1. Therefore, angle BOE is equal to 2x. परंतु BOE म्हणजेच आर्क BE असेल. Therefore, measure of arc BE इज इक्वल टू 2x. याला आपण 2 नाव देऊ. याला काय तुम्ही रिझन लिहिणार, सेंट्रल अँगल थोडक्यामध्ये, किंवा मग तुम्हाला असं लिहावं लागेल डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. तर तुम्ही आता 1 आणि 2चं निरीक्षण करा. 1 मध्ये काय आहे बघा, ओ ए बीचं माप किती आहे, x आहे, आणि आर्क बीचं माप 2x आहे. म्हणजे याचा अर्थ हा अँगल ओ ए बी याच्या निम्मा आहे, कारण याचं माप x आहे आणि याचं 2x आहे ना, त्यामुळे याचं माप निम्मा आहे. देअरफॉर अँगल ओ ए बी, तर ओ ए बीचंच नाव तुम्हाला थोडंसं चेंज करता येईल. ओ ए बी म्हणजेच ई ए बी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क BE. तर याला आपण 3 नाव देऊ. सिमिलरली by drawing segment OC, we can prove that angle इकडचा angle EAC is equal to 1/2 measurement of arc EC. Call this 4. तर या 3 आणि 4ची आपण करू बेरीज. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. तर डाव्या बाजूची बेरीज करा याची आणि याची. अँगल EAB प्लस अँगल EAC इज इक्वल टू 1/2. आता या दोघांची बेरीज करायची, तर दोघांमध्ये आपण 1/2 कॉमन काढू, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील, मेजरमेंट ऑफ आर्क BE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EC. तर या दोघांची बेरीज काय होते बघा, अँगल EAB प्लस अँगल EAC. मग या अँगलमध्ये जर इकडचा अँगल मिळवला तर टोटल अँगल आपल्याला मिळेल अँगल BAC. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क. तर या 2 आर्कची बेरीज करा, BE प्लस EC म्हणजेच टोटल BDC. तर इथं आपल्याला 3 केसेस गृहीत धरायचे आहेत.
we have to consider 3 cases. Number 1, center lies in the interior of the angle. Second, center lies on one of the arms of the angle. And number 3, center lies in the exterior of the angle. First 2 cases are proved in. तर बघा, सेंटर हा अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे, तर ते आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. कारण ही पहिलीच केस आपण गृहीत धरतानाच असं गृहीत धरलेलं आहे की ओ मध्ये आहे. तर इथं आपल्याला एक नाव द्यावं लागेल. समजा आपण याला 5 नाव देऊ. इन इक्वेशन 5 अँड, तर त्या बाजूवर असतानाचा आपण विचार जर केला तर ते कुठं आहे पहा, इथं घ्या. तर ते मिळेल ह्या 3 मध्ये, इक्वेशन 3. कारण इथं बघा अँगल EABचं माप EAB, मग या EABच्या या बाजूवर सेंटर आहे ना, मग याचं माप याच्या निम्म आहे, हे तिथं प्रूव्ह झालेलं आहे. नाउ फॉर द केस 3, we draw following figure. आता आपल्याला आणखीन एक नवीन फिगर काढायची, तर तुम्ही इथपर्यंतचा भाग लिहून घ्या. तर आपण ही फिगर काढू. परीक्षेत सुद्धा जर प्रश्न असा आला तुम्हाला, तर एकदमच या 2 फिगर काढू नका, हे नंतर तुम्ही काढा. फ्रॉम फिगर, तर बघा या अँगलचं माप अँगल BAC इज इक्वल टू अँगल BAE. या अँगलमधून हा वजा करावा लागेल, अँगल BAE मायनस अँगल CAE इज इक्वल टू, परंतु BAEचं माप हे कुणाच्या निम्म असेल हो? आर्क BEच्या निम्म असेल ना, आर्क BEच्या. कशामुळे निम्म असेल? कारण BAEचा विचार करा, त्याच्या या बाजूवर सेंटर आहे आणि बाजूवर सेंटर असेल तर आपण ते प्रूव्ह केलेलं आहे, म्हणून त्याचा वापर आपण इथं करू शकतो. मायनस
आणि इथं सी ए ईचं माप इथं सुद्धा बघा सी ए ईच्या या बाजूवर सेंटर आहे, त्यामुळे याचं माप याच्या निम्म असेल. मेजर ऑफ आर्क सी ई इज इक्वल टू 1/2 1/2 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये राहील. मेजर ऑफ आर्क बी ई मायनस मेजर ऑफ आर्क सी ई. देअरफॉर अँगल बी ए सी 1/2. बघा आर्क बी ई मधून सी ई वजा करा, कोणता राहील बी सी. तर बी सी म्हणजेच बी डी सी. हेन्स द प्रूफ. लिहून घ्या हे. हां, इथं तुम्हाला मी हा थिअरम दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दाखवतो. तर हे पहिलं स्टेटमेंट आहे आणि आता दुसरं स्टेटमेंट बघा. द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड बाय एन आर्क at a point on the circle is half of the measure of the angle subtended by the same arc at the center. तर याचा अर्थ असा की समजा हा आर्क आहे, हा आर्क, हा सेंटर आहे आणि हा वर्तुळावरचा एक पॉइंट आहे. ओके, तर बघा या आर्कनं वर्तुळावरील एका पॉईंटपाशी सबटेंड केलेला अँगल, तर या आर्कनं इथं एक अँगल सबटेंड केला आहे. तर तुम्हाला इथं असं दिलं आहे की एखाद्या आर्कनं सर्कलवरच्या पॉईंटपाशी सबटेंड केलेल्या अँगलचं माप हे निम्म असतं. कोणाच्या निम्म असतं? तर त्याच आर्कने सेंटरपाशी सबटेंड केलेल्या अँगलच्या निम्म असतं. म्हणजे या आर्कनं दोन अँगल सबटेंड केलेत, बरोबर. एक अँगल सबटेंड केला आहे सर्कलवर आणि दुसरा अँगल सबटेंड केला आहे सेंटरवर. तर इथं असं सांगितलं आहे की सर्कलवर जो सबटेंड केला आहे त्याचं माप ह्या सर्कलवर सबटेंड केलेल्या कोणाच्या निम्म असतं. आलं का लक्षात? ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये इतकंच. याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर या थेरमची मात्र अगदी परफेक्ट तयारी करायची आहे. सांगितलेली पद्धत तुमच्या लक्षात आहेच. थेरम एकदा मन लावून वाचायचा, त्याच्यावर कागद झाकायचा, इकडं सोडवायला लागायचं. जितक्या वेळा अडतं तितक्या वेळा बघा, 10 वेळेस अडू द्या, 10 वेळेस बघा, परंतु अडलेल्या ठिकाणीच बघा. नंतर पुन्हा थोड्या वेळानं 1-2 तासाचा ब्रेक घेऊन पुन्हा तोच थेरम सोडवायला घ्या. अगोदर 10 वेळेस बघितलं, आता तुम्हाला 8 वेळेस बघावं लागतं आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सोडवा, आता तुम्हाला 4-5 वेळेसच बघावं लागेल. पुन्हा दुपारी सोडवा, मग तर तुम्हाला बघायची गरजच पडणार नाही आणि तुमचा हा थेरम अगदी परफेक्ट होईल. तर एकदा त्याच्यावर रिव्हिजन मात्र टाकायची. दर 8-15 दिवसाला, महिन्याला एखादी रिव्हिजन तर टाकलीच पाहिजे. ओके, थँक्यू.